नमस्कार मंडळी. उपवास असो वा नसो, साबुदाणा खिचडी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. पण ती तुमची खिचडी सुद्धा चिकट होते का? साबुदाणा एकमेकांना चिकटतो का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. हे शेंगदाणे मस्त भाजून घेतलेले आणि त्याचा कूट आहे हा मिक्सरमधून काढून घेतलेला. त्याचबरोबर आपण इकडे घेतलेलं आहे मीठ चवीनुसार आणि हिरव्या मिरच्या. एकदम जेमतेम जिन्नसामध्ये इन्ग्रेडियंट्समध्ये आपली आजची उपवासाची खिचडी होणार आहे. इकडे घेतलेलं आहे 500 ग्राम आपली साबुदाणा आहे मस्तपैकी रात्री भिजत घातलेला आणि तुम्ही बघू शकता मस्त असा टम्म फुगलेला आहे पाण्याने आणि सॉफ्ट झालेला आहे. तर साबुदाण्याची खिचडी कोणाकोणाला आवडते उपवासाला खायला त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तर आपण सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये आपला कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्त्याने एकदम मस्त असा टेस्ट खोलून येतो, मस्त सुगंधही येतो. इकडे आपण ॲड केलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांमुळे मस्त अशी स्पायसी होणार आहे ना आपली खिचडी. एकदम जी रेस्टॉरंटमध्ये भेटते ना त्याच टाईपची बनणार आहे. तर अशा प्रकारे ही खिचडी जी बनणार आहे ती आज तुम्ही नवीन काहीतरी शिकणार आहात. कारण की भरपूर जणांच्या असे इश्यूज असतात की त्यांची खिचडी चिकट बनते आणि ती प्रॉपरली बनत नाही. तर त्याचसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याच्यामागचं एकच कारण आहे की तुम्ही हाय फ्लेमवरती खिचडी बनवतात. खिचडी ही अशी गोष्ट आहे, साबुदाणा हा अशी गोष्ट आहे जो भुजवला तर त्याला आपण मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तो बोलतात की काय म्हणतात त्याला वाफून घ्यायचा आहे. तो वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी हाय फ्लेम लागत नाही का मिलिटरी फ्लेम लागत नाही. एकदम स्लो फ्लेम आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला साबुदाणा शिजवायचा आहे. आपण टाकलेलं आहे बटाटा आपण बॉईल केलेलं आणि तेच आपण इथे ॲड केलेलं आहे. भरपूर जणांना बटाटा आवडतं आपल्या खिचडीमध्ये, तर आम्हीही त्यातलेच आहोत. खिचडीमध्ये बटाटा म्हटल्यावरती एकदम मस्त अशी काहीतरी बोलतात ना की टेस्टच काहीतरी वेगळी लागते. आणि मला तर ह्या वेळेच्या बोलतात ना की थांबता येत नाही आहे. मला तर फार भूक लागलेली आहे. तर अशा पद्धतीने ही आपली सुटसुटीत खिचडी बनणार आहे. तुम्ही बघू शकतातच आहे, मी इथे वर्बली तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात ती एकदम सुट्टी खिचडी झालेली आहे. ते चिकट झालेली नाही. इकडे ॲड केलेलं आहे मीठ आणि तुम्ही बघू शकता बटाटे चांगले फ्राय झाले. बटाटे फ्राय झाल्यानंतर 3 ते 5 मिनिटांनी आपण ही खिचडी जे आपला साबुदाणा आपण ठेवलेला भिजत तो आपण ॲड केलेला आहे. सॉफ्ट झाल्यावरती आपण ॲड केलेला आहे. आणि मेक शुअर साबुदाणा तुम्ही आदल्या दिवशी भिजत घालता रात्री किंवा सकाळी उठल्यावरती लवकर तुम्ही भिजत घालता. तर त्यामुळे तो एकदम बोलतात ना की सॉफ्ट बनतो आणि त्याची मोकळी खिचडी बनते. इकडे आपण शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे मस्तपैकी. तर हे शेंगदाण्याचं कूट आपण चांगलं इकडे मिक्स करून घ्यायचं आहे खिचडीमध्ये. आणि मला तर बाबा फारच भूक लागलेली आहे. आणि भरपूर जण ह्याच्यामध्ये जिरे पण टाकतात, तर तुम्ही जिरे पण ॲड करू शकतात. बट मी आईला सांगितलेलं आहे की जिरे नको टाकायला. तर इकडे आम्ही आमच्या पद्धतीने बनवतो. प्रत्येक जणाची वेगवेगळी पद्धत असते. आम्ही एकदम अशी बोलतात ना की एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा आणि जी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे ती पद्धत नक्की वापरून बघा. स्लो फ्लेमवरती पोहे असो किंवा साबुदाणा खिचडी स्लो फ्लेमवरती तुम्ही जर केली तर ते एकदम सुटसुटीत बनते. कारण की ती आपल्याला जर हाय फ्लेमवरती खिचडी केली किंवा पोहे केले तर ते एकदम चिकट बनतात. तर त्यासाठी आपल्याला एकदम मीडियम फ्लेम करायचं असतं. तर इकडे आपली खिचडी तयार झालेली आहे आणि इकडे आपण आईने प्लेटेमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने ही आपली फटाफट खिचडी तयार झालेली आहे. उपवासाची खिचडी नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबई की राई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जरूर सपोर्ट करा. तर अशाच व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओजमध्ये आम्ही तुम्हाला नवनवीन रेसिपीज दाखवणार आहेत. तर प्लीज सपोर्ट करा. मुंबई की राई चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. तर येस, ही आपली झालेली आहे मस्तपैकी लज्जतदार झणझणीत खिचडी आणि चमचमीत. तर मला तर फार भूक लागलेली आहे मित्रांनो. नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा ही खिचडी, साबुदाण्याची खिचडी.